लाडली बहना और कौशल्य योजना जिताएगी महायुति को, कार्यकर्ताओं से घर घर पहुंचाने का आह्वान। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव ने किया एकजुटता का भी अनुरोध। महायुति का सांस्कृतिक भवन में भव्य सम्मेलन। पांचों जिलों के तीनों दलों के पदाधिकारी पहुंचे अमरावती। प्रदेश में सत्तारूढ़ महायुति के किसानों, युवाओं, महिलाओं के वास्ते बड़े प्रमाण में कल्याणकारी निर्णय और योजनाएं कार्यान्वित की है, जिससे प्रदेश में तेजी से वातावरण बदला है। मुख्यमंत्री लाडली बहन योजना और युवाओं के लिए कौशल्य विकास की इंटर्नशिप योजना गेम चेंजर रहने का दावा केंद्रीय मंत्री तथा शिवसेना शिंदे गठ के प्रतापराव जाधव ने किया। उन्होंने दावा भी किया कि योजनाओं के प्रभावी क्रियान्वयन से महायुति का राज्य में दोबारा सत्ताधीश होना अवश्य भावी है। बीते दलों के कार्यकर्ताओं से महायुति की योजनाओं को घर घर पहुँचाने का आह्वान किया। प्रतापराव जाधव ने संबोधन के आरंभ में ही कहा कि लोकसभा चुनाव के परिणामों से तीनों दलों के कार्यकर्ता कुछ सुस्त लग रहे हैं। यह सुस्ती त्यागने का आह्वान कर केंद्रीय मंत्री ने कहा कि गत 2 वर्षों में महाराष्ट्र में महायुति सरकार ने कल्याणकारी योजनाओं की झड़ी लगा दी। लोकसभा के समय हम विपक्ष के नैरेटिव का तगड़ा उत्तर देने में विफल रहे। विधानसभा में ऐसा न हो पाए, इसकी सावधानी रखकर महिलाओं को एसटी बसों में दी गई 50% किराया रियासत, लाडली बहना योजना और युवाओं के लिए शुरू की गई इंटर्नशिप योजना सभी घर घर पहुंचाए। साथ ही सोशल मीडिया पर एक्टिव रहने की भी बात प्रतापराव जाधव ने कही। या ठिकाणी आपल्या सरकारने नैसर्गिक आपत्तीमध्ये केलेली मदत असेल, जो 1 रुपयामध्ये आपण विमा केला आपल्या सरकारनं, त्या विम्याच्या माध्यमातून मिळालेली मदत असेल, कधी झालेली गारपीट असेल, कधी झालेली अतिवृष्टी असेल, कधी आलेला महापूर असेल, कधी कोरडा दुष्काळ असेल, या सगळ्या गोष्टींच्या मदती अतिशय मोकळ्या सरळ हातानं या 2 वर्षांमध्ये या महायुतीच्या सरकारने। दुसरा विशेष करून मी शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सांगेन की उभाटा गटामध्ये वारंवार गद्दार म्हणून जे आपल्याला त्या ठिकाणी चिरवतात किंवा आपल्याला आरोप करतात, तुम्ही त्याला उत्तर तितक्या ठोस भाषेमध्ये देण्याची आवश्यकता आहे। गद्दार आपण नाही, गद्दारी त्यांनी केली। 2019 ची निवडणूक आपण युतीमध्ये जिंकलो। महाराष्ट्राच्या जनतेनं युतीच्या बाजूला पळू दिला आणि स्वतःला मुख्यमंत्री होण्यासाठी ज्या काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आपण 30 वर्ष लढलो, त्यांच्यासोबत यांनी ठरवलं। आज आपल्याजवळ धनुष्यबाण ही शिवसेनेची निशाणी आपल्याजवळ आहे। बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे जात आहोत आणि म्हणून खरंच गद्दार जर असतील ते उभाटाची लोक आहेत। सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण लोकांनी कसं जागरूक राहायचं याबद्दल आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलं। महिला पदाधिकारी आहेत, त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आपापल्या भागातून गावातून सगळ्यांचे अर्ज भरून द्या। आमचे जे कार्यकर्ते आहेत, महायुतीचे सर्व जे काही सुशिक्षित मंडळी आपल्या गावामध्ये, कोणी 12वी असेल, कोणी ग्रॅज्युएट असेल, कोणी डिप्लोमा धारक असेल, या सगळ्यांची नोंदणी करून त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी आणि स्टॅपेट मिळवून देण्यासाठी आपण पुढाकार घ्या। निश्चित येणाऱ्या पुढच्या निवडणुका एका दिनानं एका दुतीनं आपण लढू। आताच आम्ही या ठिकाणी सूचना केली की या ठिकाणी आपले 3 मोठे पक्ष आहेत, इतरही लहान पक्ष आपल्यासोबत आहेत, पण यानंतरचे येणारे जे काही आमची स्टेशनरी असेल, म्हणजे गमचे असतील, रुमाल असतील, टोपे असतील, त्याच्यावर कुठल्याही पक्षाचं नाव न टाकता केवळ महायुती आणि आपल्या या 3 पक्षाचे चिन्ह जर त्याच्यावर टाकले तर मला वाटतं याचं वेगवेगळं चित्र त्या ठिकाणी जाणार नाही। एका दिनानं एका दुतीनं आपण या सगळ्या निवडणुकीमध्ये सामोरं जाऊ आणि जिंकू आणि पुन्हा महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या कल्याणासाठी महायुतीचं सरकार आपण पुन्हा निवडून आणू, एवढे आपल्याला या ठिकाणी आवाहन करतो। केंद्रीय मंत्री जाधव ने खास तौर पर कहा कि उबाटा शिवसेना द्वारा किए जा रहे अपप्रचार का मुंह तोड़ते एवं तत्काल उत्तर दिया जाए। साथ ही प्रदेश के किसानों के खाते में गत 2 वर्षों से कम 70,000 और अधिकतम 2 से 3 लाख रुपए की सहायता पहुंची है। यह महायुति सरकार का कमाल है, जिसने हर वक्त जरूरत किसानों को हर कठिन समय में सहायता की। कार्यक्रम के प्रारंभ में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा का पूजन और दीप प्रज्वलन किया गया। तीनों दलों के चुनाव चिन्ह कमल फूल, घड़ी और धनुष्यबाण जगह जगह और मंच पर प्रमुखता से अंकित थे। उसी प्रकार नेताओं ने अपने संबोधन में तीनों दलों के साथ छोटे दलों को भी संग लेकर तालमेल से विधानसभा चुनाव में विजय का परचम लहराने का आह्वान किया। सभी का जोर तालमेल और एकजुटता रखने पर सभी 5 जिलों से जिलाध्यक्ष, शहराध्यक्ष, तहसील अध्यक्ष, पदाधिकारी, राज्य प्रदेश कार्यकारिणी के सदस्य यहां पर उपस्थित थे।
उद्योग मंत्री उदय सामंत ने अपने उद्बोधन में कहा कि अगर हमने एक होकर सहनशीलता पाली तो हम अधिक सीट जीत सकते हैं। हमारे नेता अमित शाह जी ने एक सभा के दौरान कहा था कि महाराष्ट्र में युति की सरकार आएगी। यह काले पत्थर पर खींची गई सफेद लकीर है। आणि महायुतीचे जे घटक पक्ष आहेत म्हणजे आठवले गट आरपीआय असेल किंवा अन्य मित्र पक्ष आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आपण सगळ्यांनी मिळून काम करणं गरजेचं आहे आणि हे काम आपण सगळ्यांनी मिळून करावं यासाठी अगोदर 4 दिवस 5 दिवस समन्वय समितीचे आम्ही सगळे पदाधिकारी तुमच्या समोर आहोत। लोकसभेचा सगळ्यांनी आकडा सांगितला पण लोकसभेला आपल्याला मतं पडली माझ्या माहितीप्रमाणे 46.60% मतं आपल्याला पडली आणि महाविकास आघाडीला 46.90 मतं पडली आणि या मताचा जर फरक बघितला तर फक्त 2 लाखाचा फरक आहे। पण माननीय एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी आणि अजितदादांनी माझ्या महिला भगिनींसाठी जी योजना आणली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही या महाराष्ट्रातल्या 210 महिलांपर्यंत पोहोचणार आहे। त्याच्यामुळं 2 लाख हे कुठच्या कुठं जाणार आहे आणि आपण ही योजना जर लोकांपर्यंत पोहोचवली तर आपलीच सत्ता महायुतीची सत्ता पुन्हा एकदा महाराष्ट्रावर येणार आहे। हे आपल्याला या सगळ्या बैठकांमधनं सभांमधनं लोकांपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचवायचं आहे। आज 288 मतदारसंघामध्ये आपण सभा घेणार आहोत। या सभेला कोण उपस्थित राहणार आहेत? स्थानिक पालकमंत्री असतील, खासदार असतील, आमदार असतील, तिथले सगळे पदाधिकारी असतील, मित्र पक्षांचे पदाधिकारी असतील, या सगळ्यांनी एकत्र येऊन हा माहोल बनवणं गरजेचं आहे। आणि त्याच्यानंतर विभागीय सभा जी होईल 1 लाखाची त्याच्यामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आठवले साहेब असतील आणि मित्र पक्षाचे नेते असतील हे सगळे उपस्थित राहणार आहेत आणि म्हणून आपली जबाबदारी फार मोठी आहे। आपण प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता असं सांगतो, आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते सांगतो की आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब 18 तास काम करतात, भाजपचे सगळे पदाधिकारी सांगतात की देवेंद्रजी 18 तास काम करतात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे नेते सांगतात की अजितदादा 18 तास काम करतात। माझ्यापासून सगळ्यांनी सुरुवात केली पाहिजे। जर आपले नेते 18 तास काम करतात तो उदय सामंत किती तास काम करतो हे आत्मचिंतन उदय सामंत केलं पाहिजे। विधायक प्रसाद लाड़ ने सम्मेलन किसी एक पक्ष का नहीं है बल्कि युति का सम्मेलन है। 20 अगस्त से 7 विभाग में एकजुट महाराष्ट्र अभियान सम्मेलन की शुरुआत होगी। इस अभियान का समापन मुंबई में होगा। पार्टी कोई भी हो, झंडा कोई भी हो, मगर उम्मीदवार युति का ही होना चाहिए। पूर्व विधायक संजय कुटे ने अपने उद्बोधन के दौरान बताया कि पश्चिम विदर्भ युति के पाले में ही है क्योंकि यहाँ पर युति में शामिल भाजपा के 15 विधायक, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के 2 और शिवसेना के 3 तथा शेतकरी स्वाभिमान पक्ष का 1 विधायक है, जिसे मिलाकर युति के 21 विधायक यहाँ पर कार्यरत है। अपने प्रास्ताविक भाषण में समन्वय समिति के संजय खोड़के ने बताया कि महायुति की समन्वयक बैठक का उद्देश्य लोकसभा चुनाव में महायुति का जो नुकसान हुआ है वह 30% के बराबर है। हमारे तीनों प्रमुख नेताओं ने रात 1 बजे तक बैठक लेकर इस पर चिंतन किया, जिसके बाद समन्वय समिति बनाने का निर्णय लिया गया। सभी तीनों प्रमुख घटक दलों के पदाधिकारी इसमें शामिल है, जिसमें मैं भी हूं। आगामी विधानसभा चुनाव में महाराष्ट्र में युति की सीटें कैसी आएंगी इसके लिए समन्वय समिति के पदाधिकारियों ने नियोजन करना चाहिए। त्यानंतर सचिनजी जोशी आहे, आशिषजी कुलकर्णी आहे आणि मी आहे, असे प्रत्येक पक्षाचे 2-3 लोक घेऊन एक समन्वय समिती स्थापन केली आणि त्या समन्वय समितीने काही प्लॅन केला आणि तो प्लॅन 6-8 ऑगस्टला आपल्याला जर लक्षात असेल तर महायुतीचे नेते माननीय मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब आणि त्यानंतर अजितदादा या तिघांनी 8 ऑगस्टला रात्री 11 ते रात्री 2-3 वाजेपर्यंत बसून या पुढचा कार्यकाळ आपला महायुतीचा पदाधिकाऱ्यांचा कसा असला पाहिजे, नियोजन काय असलं पाहिजे या संदर्भात एक रूपरेषा आखली आणि त्याच्यानुसार आज आपली ही इथं बैठक आपण बोलवलेली आहे। प्रामुख्याने ही जे बैठक आहे या तिन्ही पार्टीचे जे खाते पदाधिकारी आहेत त्यांचा समन्वय होणे हा मूळ उद्देश त्यात होता आणि हे आज इथं पश्चिम विदर्भाच्या जवळपास 30 विधानसभा मतदारसंघाची ही बैठक आपण इथं आयोजित केली आहे। त्यात सर्व या विभागाचे सर्व आमदार, माजी आमदार, जिल्हा अध्यक्ष, जिल्हा प्रमुख यांच्यासमोर आज
आपलं नियोजन काय असलं पाहिजे, कारण की त्या दिवशी प्रतापराव जाधव साहेबांचा आणि मला सावरकर साहेबांचा फोन आला की एवढ्या तातडीनं 2 दिवसात कशासाठी बैठक बोलवता, आपण थोडं थांबून जाऊ. परंतु ते त्याच्या मागची मूळ कल्पना एवढ्या लवकर बोलवण्याची काय आहे ते आपल्यासमोर सचिन जोशी जे खऱ्या अर्थानं या पूर्ण आमच्या सगळ्यांचा समन्वय करत आहे ते आपल्यासमोर ठेवणार आहे. आणि त्यानंतर प्रमुख नेत्यांचे भाषण होऊन ते या आपल्या 5 जिल्ह्याचं नियोजन काय राहील कसं राहील या संदर्भात सूचना करतील. आपण सर्वजण इथं आला, आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्व पदाधिकारी आणि सर्व सन्माननीय मुख्य पाहुण्यांना आपण सर्वांनी जेवण करून इथून जावं एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून महायुतीची ही पश्चिम विदर्भातली एक अतिशय जोशपूर्ण उत्साहपूर्ण वातावरणामध्ये झालेली सभा होती. येणाऱ्या विधानसभेमध्ये ज्या पश्चिम विदर्भाच्या महायुतीच्या जागा आहेत त्या जागा कायम ठेवून पुन्हा त्याच्यामध्ये कशा पद्धतीने वाढ करता येईल अशा पद्धतीच्या सूचना सन्माननीय नेत्यांनी दिल्यात. आणि आज या ठिकाणी जी सभा झालेली आहे ते सभेमधून ऊर्जा घेऊन भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादीचे सर्वच महायुतीचे पदाधिकारी आपल्या आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी कामाला लागणार आहेत. आजची आमची महायुतीची एक नियोजनाची सभा होती. येत्या विधानसभेमध्ये 30 पैकी 30 जागा ह्या महायुतीला कशा मिळतील या दृष्टीने 3 मुख्य पक्ष आणि महायुतीतील सगळे घटक पक्ष यांनी सोबत येऊन पक्षाचे नेते, आमचे 3ही पक्षाचे नेते ज्या ज्या उमेदवाराला तिकीट देतील त्या उमेदवाराच्या पाठीशी कार्यकर्त्यांनी उभं राहून 30ही विधानसभेमध्ये विजय कसा मिळायचा याबद्दल नियोजन या सभेमध्ये करण्यात आलं. सोबतच सरकारने सामान्य जनतेच्या, महिलांच्या, युवकांच्या ज्या योजना आणल्यात या योजना सामान्य लोकांपर्यंत पोहोचून सरकारची कामं, सरकारची विकास कामं ती केंद्र सरकारची असतील, राज्य सरकारची असतील, ही विकास कामं सामान्य जनतेपर्यंत पोहोचून येणाऱ्या विधानसभेमध्ये सगळ्या जनतेचे मतदान मिळून एक मोठा विजय मिळवायचा या दृष्टीने ही महायुतीची आमची सभा झाली. आज के सभा में बहुत ही अच्छी तरह नियोजन हो गया है कि सभी महायुति के सभी उम्मीदवार उसमें जिसको भी मिलेगा वो करने का है और ज़्यादा से ज़्यादा अपने महायुति आने को जाना चाहिए. वैसा से अपने हर एक मतदार में एक काम होना चाहिए. ऐसे अपने पूरा महाराष्ट्र ये महायुति में अपना विजय करना चाहिए. इतने बोलता है. वीडियो को लाइक करें, शेयर करें, मंडल न्यूज़ के यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करें, फेसबुक और इंस्टाग्राम को फॉलो करें.